जे जे कार्यकर्ते येणार आहेत, आपल्या आसपासचे असतील, आजूबाजूचे असतील, आपल्या प्रभागातले असतील, आपल्या वॉर्डातले असतील, त्यांना सगळ्यांना आपण आमंत्रण द्या, त्यांना आपले विचार पटवून सांगा आणि त्या सगळ्यांना आपल्याकडे घेऊन या. मला फक्त यावेळेला या नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर करून दाखवायचाच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये. ऐकलत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन काय म्हणतायत? कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाचं हे वक्तव्य सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. कोणत्याही परिस्थितीत त्यांना नाशिकमध्ये महापौर करायचं आहे, त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी आहे. याचीच प्रचिती या पदाधिकारी मेळाव्यात आली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बसवणारे हेमंत शेट्टी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देण्यात आलाय. नुकत्याच पोलिसांच्या एका छाप्यात शेट्टीला पकडण्यात आलं होतं. बाजार समितीत कामगारांसाठी काम करणारे शेखर निकमही शेट्टींबरोबर भाजपात दाखल झाले. त्यांचंही पूर्वाश्रमीचं रेकॉर्ड पोलीस ठाण्यात सापडतं. केवळ हे दोघेच नाही तर याआधी भाजपनं पप्पू माने, दिगंबर धुमाळ, रम्मी राजपूत अशा कायम वादग्रस्त असलेल्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिलाय. हे केवळ पंचवटी विभागातले पदाधिकारी आहेत. मात्र सिडको, सातपूर, नाशिक रोड अशा सर्वच भागात कुठल्या ना कुठल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्याला समर्थकांसह प्रवेश देऊन भाजप आपली ताकद वाढवत आहे. त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले नाहीत असा बचाव नेहमी संबंधितांकडून केला जातो. कायद्याच्या कसोटीवर त्यांचे गुन्हे सिद्ध झाले नसले तरी जनतेच्या न्यायालयात त्यांची प्रतिमा काय आहे हे वेगळंच सांगायला नको. एकीकडे शहरातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस झटतायत तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजाश्रय मिळतोय. त्यांना महापालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे आल्याबरोबर त्यांनी आपल्या पक्षामध्ये गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारीचे ज्यांच्यावर ठपके आहे, गुन्हेगारीची नोंद ज्यांच्यावर झालेली आहे अशी माणसं ते पक्षात घेत आहेत, तेव्हा नाशिकची गुन्हेगारी संपेल कशी? भाजपने मोठ्या प्रमाणावरती ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे अशांना प्रवेश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की 2012चं जे नाशिक महापालिकेचं इलेक्शन होतं ते फक्त क्राईम या विषयावरती ते फिरलेलं इलेक्शन होतं. आणि त्यामुळे नाशिकमध्ये भाजपला जर यश मिळवायचं असेल तर त्यांची प्रतिमा सुधारणे हे त्यांची सगळ्यात मोठी करायचं. महानगरपालिकेच्या निवडणुकांना जेमतेम 8-9 महिन्यांचा कालावधी उरलाय. येत्या काळात केवळ भाजपच नाही तर सर्वच पक्षात आयाराम गयारामचं सत्र सुरू होणार आहे. त्यावेळी बाहुबली कार्यकर्त्यांची फौज जवळ बाळगण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ लागणार यात शंकाच नाही. मात्र निदान ज्यांच्या मतांवर आपण निवडून येणार आहोत त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल असे चेहरे तरी जनतेसमोर घेऊन जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त होतीये. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.